तर आज आपण आंब्याचा रस बनवणार आहोत. यासाठी मी इथं 4 आंबे घेतलेले आहेत. तर या आंब्याची साल काढून आपल्याला याचा जो गर असतो आतला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे. तर तयार करूयात आज रस. आणि आपण हे जे आंबे आहेत ते केसर आंबे घेतलेले आहेत मी. तर आपण जे आंब्याची साल असतात वरची ते आणि कोळी अशा धुवून घेतलेल्या आहेत यामध्ये. आणि हा जो गर निघलेला आहे वेगळा घेतला, त्याला मिक्सरला बारीक वाटून घेऊयात. आणि हे पाणी आपण यामध्ये घालणार आहोत. आता आपण मिक्सरला आंब्याचा गर वाटून घेतला आहे. यामध्ये आता हे कोळी आणि साल धुतल्याला थोडंसं पाणी घालायचं आपल्याला. अगदी थोडंसं मीठ घालायचं. आणि इथं आपण थोडीशी वेलची पूड घेतली, आपण वेलची पूड घालणार आहोत. आणि याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. आता इथं आपण अर्धा कप पाणी घेतलं होतं आणि त्यामध्ये थोडासा गूळ टाकला होता. या गुळाचं पाणी आपण आता यामध्ये घालणार आहोत, किंवा तुम्ही साखरही घालू शकता. आता हे गुळाचं पाणी आपण यामध्ये घालणार आहोत. गूळ टाकून आपण इथं रस बनवलेला आहे. आता कलर चेंज होतो, याचा कलर बदलतो याचा. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही साखरेची पावडरही यामध्ये घालू शकता. साखरेची पावडर घातली की विरघळायला सोपी जाते. तरी तर आपला आता हे आंब्याचा रस तयार झालेला आहे. पहा, आपण याला एकजीव केलेले असं हाटून छानपैकी. आपण पाणी न टाकता सुद्धा हा रस घट्ट असा बनवू शकतो, परंतु आम्ही थोडंसं इथे पाणी वापरतो. कोळी वगैरे साल वगैरे धुतलेलं. तर असाच पारंपरिक पद्धतीने पहिल्या हातानेच आपण रस बनवत होतो, मिक्सरला फिरवत होतो. तरी अशीच पद्धत आहे ती.